मी माझ्या आवडीचं काम करून भागवते. त्यामुळं तू मला ऑर्डर देशील आणि मी तुझी ऑर्डर फॉलो करत, असं जर तुला वाटत असेल ना तर चुकीचं आहे. हे खूळ डोक्यातनं काढून टाक. बरं जाऊ दे, असं पण माझी आता सरबत प्यायची इच्छाच नाहीये अगं. हा, पण तू इथे बसली आहेस तर माझी मदत करशील साडी सिलेक्ट करायला? सांग ना मला, मी कुठली साडी घेऊ. प्लीज माझी मदत कर ना सावी. बघ बरं ही कशी दिसतेय मला. हा, ही छान दिसेल, सांग ना. अगं मुजुमदारांची होणारी सून आहे मी, धैर्यांची होणारी बायको आहे. मग छान दिसली पाहिजे ना मला साडी. प्लीज मला मदत कर ना जरा. म्हणजे मला सांग की माझ्यावर कुठली साडी सूट होईल आणि माझ्या स्टेटसला पण शोभेल अशी. सांग ना. नाही म्हणजे सगळे जेव्हा माझ्याकडे बघतील ना तेव्हा सगळ्यांनी म्हटलं पाहिजे एकदम परफेक्ट जोडीदारीन शोभून दिसतेय धैर्यांना. आणि जोडा पण कसा शोभतोय ना, तोंडात मारावा असं. काय म्हणालीस? अगं म्हणजे जोडा शोभून दिसेल अशी साडी पाहिजे ना. तीच पाहिजे ना. माहितीये मला तुला कुठली साडी शोभून दिसेल. पण एक मिनिट, आलेच मी. तुझ्या पोरीला जरा शांत घ्यायला सांग. सावी चिकळ करते ना म्हणून ती सावी इतकी चिकळते. बस कशाला हे सगळं करतेस? तुझ्यामुळे ती. बाबा सावी काय करते हे? आओ चला तर. काम चालू आहे माझं, महत्वाच्या मीटिंग्स आहे मला. आओ आधी तुम्ही या इथं. थांबा. हा. काय आहे हे सगळं आणि मला कशाला बोलवलं इथं? धैर्य, अहो असं काय करताय तुम्ही? इरानं एवढ्या हौसेनं त्या साडीवाल्याला बोलवले. साखरपुड्याची तयारी करायची ना. आणि धैर्य, साखरपुडा होईपर्यंत कुठलंच काम करायचं नाही. मस्तपैकी साखरपुड्याची तयारी करायची. तुम्हाला आठवतंय आपल्या लग्नात किती हौसेनं तुम्ही माझ्यासाठी साडी निवडली होती. मग आता इराच्या टायमिंगला तुम्ही असं केलं नाही तर तिला वाईट वाटेल ना. ती साडी पण छान दिसेल, पर्पल वाली. ही तर मी आधीच बाजूला काढून ठेवली आहे. माझ्यासाठी पसंत केली आहे मी. लग्न ज्याचं आधी मान त्याचा, त्यामुळे पहिली निवड सुद्धा सावीच करणार. आणि साडी चॉईस केली पण ती सूट पण व्हायला पाहिजे ना. धैर्य, चला बरं पटकन एखादी छान साडी निवडा. हा हा, ही बघा, ही पिंक कशी वाटते? हा, एक काम करा, तुम्ही इराच्या अंगाला लावून बघा तिला सूट होते की नाही. धरा, घ्या. धैर्य, हो असं काय करताय तुम्ही? बरं बाबा, आता तुम्हाला तुमच्या होणाऱ्या बायकोच्या अंगाला साडी लावून बघायची नसेल तर मी बघते. हा,
मीच बघते. हा इरा. अगं बाई, किती छान दिसतीये. धैर्य, अहो बघा तर, नीट डोळे भरून बघा, शोभते का नाही तुमची बायको. धैर्य, अहो असं काय करताय तुम्ही. एक मिनिट, तुम्हाला माझ्या समोर ऑकवर्ड होतंय का. धैर्य, अहो सोडून द्या तो ऑकवर्डनेस. आता माझ्या समोरच तर साखरपुडा करणार आहात ना. तुम्हाला साधी साडी निवडायला एवढा त्रास होतोय, मग माझ्या समोर इराच्या बोटात अंगठी कशी घालणार आहात. धैर्य, धैर्य, अहो काय करताय तुम्ही. धैर्य, झालं तुझं समाधान. हेच पाहिजे होतं ना तुला. नाही, अजिबात नाही. उलट मी तुमची मदतच करते. जे तुमच्या मनात आहे ते जर तुमच्या ओठांवर आलं नाही तर काय होईल या गोष्टीची जाणीव करून द्यायची होती तुम्हाला.